नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज. पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया बातमी सविस्तरपणे. फुलंब्री तालुक्यातील वाघोळा येथे जागतिक महिला दिन आणि श्री मणिरेश्वर महादेव मंदिर महायज्ञ व श्री स्फटिक शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन गायत्री आश्रमाचे महंत स्वामी श्री विशुद्धानंद तीर्थ यांच्या हस्ते करण्यात आलं. या शिबिराचा 475 जणांनी लाभ घेतला असून यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. या शिबिरात तपासणी करून मोफत औषधी वाटप करण्यात आली. वाघोळा येथील महायज्ञाचा रविवार रोजी सांगता आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून माजी पंचायत समिती सदस्य तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस ऐश्वर्याताई अभिषेक गाडेकर आणि राजमुद्रा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक गाडेकर यांच्या वतीने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजीनगर येथील MGM वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात स्त्रीरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, औषध विज्ञान शास्त्र विभाग, बालरोग, कान, नाक, घसा इत्यादी विभागांच्या सर्व तपासण्या तसेच अत्याधुनिक सुविधा असलेली डायग्नोस्टिक व्हॅनच्या माध्यमातून रक्ताच्या संबंधित सर्व चाचण्या इत्यादी सर्व रोग तपासणी करण्यात आली. तसेच मोफत औषधी रुग्णांना वाटप देखील करण्यात आले. तर शिबिर यशस्वीतेसाठी अभिषेक गाडेकर, श्रीमंत गायकवाड, संजय कावळे, सचिन गायकवाड, विलास दानवे, परमेश्वर काकडे, निवृत्ती तरटे, रामू गायकवाड, कृष्णा गाडेकर, MGMचे जनसंपर्क अधिकारी निजाम पठाण, जातेगाव आरोग्य केंद्राचे डॉक्टर लोंढे आदींनी सहकार्य केलंय. पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडेसह मुख्य संपादक प्रवीण एखंडे, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर. जागतिक महिला दिन व वाघोळा या ठिकाणचा स्फटिक शिवलिंग प्राणप्रतिष्ठेच्या महायज्ञानिमित्त भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा आपल्या या भागाच्या पंचायत समिती सदस्य सौ ऐश्वर्याताई अभिषेक गाडेकर यांच्या वतीने या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ताई, या ठिकाणी आपण महिला दिनानिमित्त व या महायज्ञानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन केलं. काय हेतू होता या आरोग्य शिबिराचा व कशा प्रकारे संपन्न झालं? आज वाघोळा येथे स्फटिक शिवलिंग महायज्ञ प्राणप्रतिष्ठा महायज्ञाला आपण इथं उपस्थित आहात आणि म्हणजे काल 8 मार्च दिवशी जागतिक महिला दिन हा सर्वच जगभरात साजरा होतोय. परंतु माझा असा हेतू आहे की मी सुद्धा माझा जन्म ग्रामीण भागातच झाला असल्या कारणाने गेले कित्येक वर्ष मी ग्रामीण भागातील महिलांना बघत आहे की सर्दी, ताप, खोकला अशा अनेक ज्या आजार असतात त्या ग्रामीण भागातील महिला दिवसांदिवस अंगावरच काढतात आणि कधीही शहर असेल किंवा नजीकच्या हॉस्पिटलला त्या कधीच जात नाही, फक्त काम आणि कामच करत असतात. परंतु महायज्ञ असेल किंवा कीर्तन सोहळा असेल किंवा सप्ताह असेल अशा अनेक ज्या धार्मिक कार्यक्रम आहेत, तर या धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी ग्रामीण भागातील महिला या नेहमी सर्व घराघरातून सहभाग घेत असतात. हा हेतू साधून आणि जागतिक महिला दिनाचं एक कुठेतरी मलाही वाटलं की ग्रामीण भागातील महिलांचं आरोग्य कुठेतरी जपावं म्हणून मी हे शिबिर ठेवलं आणि ह्या यज्ञाला म्हणजे तरुण असतील किंवा वयस्कर महिला असतील सर्वच येतात आणि त्यांची इथे तपासणी केल्या जावी आणि त्यांना त्यांचे जे काही रोग असतील किंवा त्या सर्वच याच्यावर आमच्या मार्फत उपचार व्हावेत अशीच एक माझी इच्छा होती. आणि ह्या आरोग्य शिबिराच्या मार्फत मी महिलांना ह्या शुभेच्छा दिल्या की व्यवस्थितपणे तपासणी करून घेणे आणि त्यांच्या रोगांचं निदान होणे हाच माझा या मागचा एक हेतू होता. नक्कीच आपल्यासोबत राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक दादा गाडेकर हे देखील आहे. त्यांनी देखील या शिबिरासाठी मोठं सहकार्य केलंय. दादा, काय सांगाल, कशा प्रकारे शिबिर संपन्न झालं? जागतिक महिला दिन आणि या ठिकाणी वाघोळा येथील होत असलेला स्फटिक शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा, त्याचप्रमाणे 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह किंवा अखंड चालणारी सेवा असा हा एक चांगला उपक्रम महामंडलेश्वर हरिभक्तपरायण स्वामी विश्वानंद तीर्थ की जे आमचे गुरु आहे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये चालू आहे. आणि गेल्या हप्ताभरापासून पंचक्रोशीतील नाही तर तालुक्यातले पण नाही तर जिल्ह्याभरातून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे, दर्शनही घेत आहे. आणि आज शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं आणि या कीर्तनाचा आस्वाद घेऊन त्यानंतर आरोग्य तपासणी शिबिर या चांगला प्रतिसाद दिला. या आरोग्य तपासणी शिबिरमध्ये आम्हाला MGMचे पठाण सर, त्यांची सगळ्या डॉक्टरची टीम ते या ठिकाणी उपस्थित आहे, तेही तुम्हाला माहिती सांगतील.
असे तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी आले होते। याच्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, औषध विज्ञानशास्त्र, अस्थिरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, त्याचप्रमाणे डोळ्याचे तज्ज्ञ असे सर्व टीम या ठिकाणी आल्यात। जवळजवळ यांनी 700 ते 800 पेशंट त्यांनी केले, सगळ्यांना ट्रीटमेंट दिली, सगळ्यांचं रक्त तपासणी केली, रक्तामध्ये शुगरची तपासणी झाली, त्याचबरोबर हिमोग्लोबिनची तपासणी झाली, बीपी तपासण्यात आली। त्यामध्ये काही लोक आजारी निघाले तर त्यांना नीट आणि व्यवस्थित उपचार देण्याचं काम जाग्यावर या शिबिरामध्ये झालं। काहींचं आजाराचं निदानसुद्धा आजच झालं की मला शुगर आहे असे सुद्धा पेशंट या ठिकाणी दिसले। त्यांना लगेचच पठाण सर आणि ते MGM महात्मा गांधी मिशन यांच्या सर्व स्टाफने त्यांना ट्रीटमेंट दिली आणि नक्कीच याचा फायदा होईल असं मला या ठिकाणी वाटतं। MGMच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। आपल्यासोबत त्यांचे जनसंपर्क अधिकारी पठाण सर त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काय कशा प्रकारच्या तपासण्या शिबिरात पार पडल्या व किती रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला? जागतिक महिला दिन आणि प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने PSCच्या वतीने देखील आरोग्य सेवेसाठी मदत करण्यात आली। आपल्यासोबत त्यांचे PSCचे सर आहे, लोंढे सर आहे, त्यांच्याशी बातचीत करूया। सर, PSCच्या वतीने कशा प्रकारे या आरोग्य शिबिरात आपण सहकार्य केलं? ऐश्वर्याताई व अभिषेक भाऊ यांची जे काही विनंती होती त्यावरून आम्ही इथे आलो। तसेच केंद्र शासनाचं जे सध्या NCD ड्राईव्ह चालू आहे स्क्रीनिंगसाठीचं, त्या माध्यमातून आपण इथे जवळपास 142 लोकांचं NCD स्क्रीनिंग केलेलं आहे आणि त्यातून जे रुग्ण मधुमेहग्रस्त किंवा जे आपल्याला रक्तदाबाने जे ग्रस्त लोक आहेत त्यांची आपण इथे जी काही नोंदणी आहे ती करून त्यांना आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी बोलवलेलं आहे। त्या अनुषंगाने इथे आम्हाला सेवा करण्याची संधी जी आहे अभिषेक भाऊ गायकवाड आणि गाडेकर आणि ऐश्वर्याताई गाडेकर यांच्या माध्यमातून आम्हाला इथे संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे। शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांच्या सहकार्याने। आपल्यासोबत त्यांचे जनसंपर्क अधिकारी पठाण सर आहे, त्यांच्याशी बातचीत करूया। सर, कुठल्या प्रकारच्या तपासण्या शिबिरात करण्यात आल्या व किती रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला? जागतिक महिला दिनाच्या निमित्त आणि स्फटिक शिवलिंगाच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने MGM वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य सेवा पुरवण्यात आलेली आहे या कॅम्पमध्ये। आणि ह्या कॅम्पमध्ये जसं की सांगितलं गाडेकर भैयांनी सांगितलं, जसं 700 ते 800 रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे आणि त्या रुग्णांची तपासणी करून ज्यांना याच्यानंतरची जे उपचारांची गरज आहे, संदर्भित रुग्ण म्हणतात त्यांना आपल्या MGMच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात आलेलं आहे। त्यातील किती रुग्ण येतील हे आता आम्ही तिथं जाऊन बघू ऑफिसमध्ये आणि त्यांना कळू की ह्या लोकांना तिथं गरज आहे म्हणून। आणि ह्या 700 ते 800 जे रुग्ण आहेत त्याच्यामध्ये BP, शुगर यांची पूर्ण अशी खूप डीप पातळीपर्यंत पूर्ण तपासण्या ते करून त्यांना समाधानकारक असं डायग्नोसिस सांगितलेलं आहे। आणि MGM वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरतील आजूबाजूतील तालुके, खेडे इथं सदैवच आरोग्यसेवा पुरवण्यात येत आहे आणि असंच आम्हाला सदैव सहकार्य लाभलेलं आहे यांचं आणि पुढे पण असं लाभत राहील अशी अपेक्षा ठेवतो। तर आपण बघितलं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी PJ मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।